नमस्कार, कोमल कथा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। एका वनात एक पारधी राहत असायचा। त्याने खूप प्राण्यांची हत्या केली होती, परंतु अचानक एके दिवशी तो जंगलात शिकारीसाठी चालला होता। त्याला एकही शिकारी सापडत नसत, त्यामुळे तो खूप चिडून एका झाडावरती चढला होता। परंतु त्याला माहीतच नव्हते की हे बेलाचे झाड आहे। त्याने त्याच्या रागाच्या भरात बेलपत्राचे पान तोडून तो खाली टाकत होता, परंतु त्या झाडाच्या बुंध्याशी तिथे महादेवाची पिंड होती। त्याने रागाच्या भरात त्या पिंडीवर पानांचा खूप ढीग साठला होता, परंतु तो प्रचंड बेलपत्राचा ढीग साठलेला पाहून तेथे प्रत्यक्षात महादेव त्याला प्रसन्न झाले। परंतु तो महादेवाला प्रत्यक्षात पाहून हा खूप आश्चर्यचकित झाला। परंतु पारधी हा म्हणाला की मी असे कोणतेच काम केले नाही, त्यामुळे मला महादेव कसे काय प्रसन्न झाले। त्यावर महादेव म्हणाले की माणसाने नकळत का होईना चांगले सत्कर्म केले तर त्याचे फळही चांगलेच भेटते। त्यामुळे त्या पारध्याला त्याची चूक कळाली आणि तो आयुष्यभर कष्ट करून त्याचे जीवन जगू लागला। तर कथेचे तात्पर्य असे आहे की चांगल्या सत्कर्मामुळे माणसामध्ये बदल हे घडून येतात। धन्यवाद।